माडाबद्दल सांगायचं झालं ती साधारण 700 ते 800 वर्षाची परंपरा आहे. बरोबर. असा कडवई गावचा माड हा आज घोडसणाच्या दिवसाचा नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका शिमगोत्सवच्या व्हिडिओमध्ये मी देवान आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, कोकणात आहे ना आता शिमगोत्सवाची सर्व धामधूम सुरू आहे आणि आज आमच्या कडवे गावचा माड आणायला चाललं आहे. तर आमच्या कोकणात कशा पद्धतीने माड आणला तर या व्हिडिओतून तुम्हाला थोडक्यात दाखवतो. तर चला मंडळी, झटपट व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आता मधला काही प्रवास दाखवत नाही, थेट आता आपण जाऊया कडवेमध्ये. बघा, सोबत आता आर्यन आणि बाबा आलेत. चला थेट आता आपण भेटूया आपल्या माडाकडे. चला मंडळी, फायनली पोचलो आहे. आता थेट आपण आता मार्गेवाडीमध्ये आलो आहे. आणि आता बघा इकडं सर्वच आता गावगावकरी आलेत. हे बघा समोरच बघू शकताय. आणि आत्ताच आलो आहे आपण. बघा, ढोलाचा असा लावूनच आवाज येत असेल. चला, आणि आपल्यासोबत आहे ना आपला भाऊ भेटला आहे. काय करे नाव सांग? हो का, आपला वर्गमित्र भेटला आहे. चला इकडे बघू शकताय. आणि इकडे बघा आपला इकडे मार्गेवाडीतला मित्र भेटला आहे, अनुदीप. आपल्या बरोबर आहेत आपले उजगरवाडीतील ग्रामस्थ मंडळी. बरं, काय सांगाल आपल्या कडवे गावच्या माडाबद्दल सांगायचं झालं ती साधारण 700 ते 800 वर्षाची परंपरा आहे. बरोबर. असा कडवई गावचा माड हा आज घोडसणाच्या दिवसाचा रात्रीचा माड आणि उद्याच्या दिवसाचा माड असाच मोठ्या संख्येने हा उत्सवाने मोठा न कुठला अडचण येता सगळ्या प्रकारचा चांगला उत्सव असतो शिमगे सणाचा. आणि असा हा माड 3 माड असतात. एक पाटीलवाडी गाव, शिंदेआमिरी, चंडिकेचा माड जातो ना हा कडवई गावचा माड, असं हे शिमग्याचं वैशिष्ट्य आहे. चला आता लवकरच आता माड तोडायला सुरुवात करते. पाठून सर्व असे गावचे जोश आहे ना जबरदस्त होणार आहे. चला पाठून सर्व गावगावकरी वगैरे ना येत आहेत. आता फटाफट माड तोडलं. बघा अगं भाऊ भेटलेत आपल्या कुलेकर भेटले. बघता ना तुम्ही व्हिडिओ रे? कसे वाटतात व्हिडिओ? बघा आपले फॅन आहेत. चला काय रात्री येणार ना? चला फायनली पोचलोय आणि आता इकडे बघू शकताय. चला मंडळी, हा बघा आता इथे थोड्या वेळा माड तोडायला सुरुवात करतील. हा बघा इकडनं ढोल वाद्य आलंय. खाली कर.
फायनली माड तोडून झाला आणि इकडे बघू शकता वरती जी फानकी दिसते ना तिथे अटकला बघा. आणि खालती बघा आता बुंदा आहे ना तर तोडून झाला आपला. हा बघा सर्वच ग्रामस्थ मंडळींचा ना जोश बघा कसा येतो. चला मंडळी ती फायनली ती फानकी होती ना ती तोडून टाकलेली. आता फायनली आता इझी माडगाणे सोपवेल तो बघा. आला 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 आला. चला मंडळी फायनली माड तोडून झालं नाही तिकडे बघू शकताय. चला मंडळी आपल्या आता दामनाकवाडीतले व्ह्युअर्स भेटले काही. नाव सांग. सागर विलास बने. बरं काय वाटतं खान मारणार म्हणजे विषय आहे का? हा, चला तुझं नाव काय रे. संयुक्त बरं तू पण खान मारणार. चला मंडळी आता माड तोडून वगैरे झालेलं आहे आणि आता थोडं आपण जरा ढोल वगैरे वाजतात ना तिथे जाऊया. खरं तर आता इथं आहे ना मस्त जरा जोरात इकडे तयारी वगैरे गुलाब वगैरे लावतील. त्यानंतर जे काही पुढची जे काही एकदम जोशात माड न्यायला जातो ना ती काही मजा आहे ना गाव आमच्या कडवे गावची ती काही वेगळीच असते राव. तर आता आपण फटाफट जाऊया तिथे आपण आता ढोल वाजवत आहेत ना तिथे बघा आपले मित्र भेटतात परत. मागे ना बाबा तू. चला आता ढोल वाजून करतात ना तिथे आपण जाऊया. हे कोकणातील पारंपरिक ढोल नृत्य बघा. आता इकडे बघा माड वगैरे आता नेला जातोय आणि इकडे अक्षरशः ढोल वादन होतं जबरदस्त अप्रतिम आमच्या त्या कडवे गावची शान. हा चला आता फायनली माड आता उचललेलं आहे. चला मंडळी आमच्या बघा आता माड आता नेला जातोय आपल्या देवळामध्ये. तर आता इकडे बघू शकता हा बघा माडाला ना अशी ना खान वगैरे लावण्याची पद्धत आहे ना काही वेगळीच. बघा 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 हा फायनली माड घाललेला आहे बाहेर. आणि त्यानंतर कसं झालंय पाठी राहिलं होतं आणि पाय चप्पल वगैरे आहेत ना त्यामुळे थोडं शूट करायला जमलं नाही. पण जेवढं जमलं ना त्याचा नक्कीच आनंद घ्या. चला बघा पाठवून बघा.
माडाच्या पुढे आलो आहे आणि आता इथून बघा इथून मस्त बघी शूट करणार आहोत. चला आता बघूया आता थोड्या वेळात आता माड येईल. सर्वच आता गावात म्हणलेलं आता यायला लागेल वाटतं बहुतेक वाटते राजवाडीची इथं असेल मावळ कदाचित. तर चला आता थोड्या वेळात येईल वाट पाहूया आणि तुम्हाला मस्त आमच्या कडवाई गावचा माड कशा पद्धतीने आणला जातो ना ते दाखवतो. आता बघा आवाज येतो इकडनं आणि इकडे बघा इथे बघू शकताय जे काही माळ असते ना ती लावलेली आहे आणि सर्वच आता गावगावकरी मानकरी बघा माडासाठी खास खान मारायला सर्व इथं उपस्थित राहिलेत. अजून आपली सर्व मंडळी आहे ना ती एकदम पाठी आहे माडासोबत इथे आम्ही पुढे आलो आहे.